रोजी माननीय उपनिबंधक कार्यालय सहकारी संस्था वसई यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 77(अ)(1)(ब)(1) अन्वय आदेश दिलेला आहे। यांची कमिटी अल्पमतात आलेली आहे। त्यामुळे माननीय उपनिबंधकांनी असा आदेश दिला आहे की या संस्थेचं कामकाज पाहण्याकरता प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आहे। भरत बबन पाटील यांची नियुक्ती करण्यात तसा आदेश आहे। तसे पत्रव्यवहार मी सोसायटीशी स्पीड पोस्टनी पण केलेले आहेत। ऐका मी होत आहे तुम्ही आम्ही पण पत्रव्यवहार 2 मिनिटं थांबा, त्याला बोलू द्या ना पोस्टाने पण त्यांना पत्र पाठवलेलं आहे। प्रत्यक्ष सेक्रेटरी यांच्याशी पण यांचं पत्र पण माझ्याकडे आलेलं आहे। आता मला एक गोष्ट सांगा, हे अल्पमतात कसे आले त्याची प्रोसेस सांगा। ते निबंधक साहेब सांगितले हे आदेशात म्हटलं आहे। निबंधकाचे काय धंदे आहेत ना ते आम्ही बघितले, आम्हाला सांगू नका। कसे आले ते सांगा मला, चला। त्यांनी म्हटलं आदेशामध्ये। अरे असं कसं त्यांनी म्हटलं आदेश। एक मिनिट बोलतोय ना, मला एक सांगा, काही फ्लॅट्स बिल्डरच्या ताब्यात आहेत, बरोबर आहे? नियमाने बिल्डर निवडणुकीत उभा राहू शकत नाही, त्याचा सदस्य तो उभा ठेवू शकत नाही, हा नियम आहे। बिल्डर हा सदस्य पण नाही बनू शकत, हा देखील नियम आहे। मग ते अल्पमतात कसे आले त्याचं मला पहिलं उत्तर द्या तुम्ही। बघा, मिनिमम 100 मेंबर असतील। बायलॉज नंबर 114 नुसार तुम्हाला जनरल कॅटेगरीमध्ये 6 पाहिजे, लेडीजमध्ये 2 पाहिजे, ओबीसी SC ST विजयंतीमध्ये या रिझर्व्ह जागेमध्ये 3 राखीव जागा असतात। बरोबर आहे? तुमची कमीत कमी ऐका ते प्रशासकीय 11 जणांची कमिटी असते, त्यापैकी फक्त 5 जण मिनिमम कोरम 6 असतो। मिनिमम कोरम 6 असतो। ऐका ना, मिनिमम कोरम 6 असतो की नाही? बायलॉज नंबर 114 काय बोलतो? बायलॉज नंबर 114 हे पण सांगतो की जर बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शन असेल तर ती अधिकृत मानली जाऊ शकत नाही। ही बिल्डिंग असं बघायला गेलं तर आजही अंडर कन्स्ट्रक्शनच आहे। इथे जे काही गाळे उभे राहिलेले आहेत ते अनधिकृत आहे, ते सीसी मध्ये नाहीये, ते ओसी मध्ये नाहीये, बरोबर? या आदेशामध्ये तुमची सोसायटी रजिस्टर झालेली आहे। 22 तारखेला या आदेशामध्ये त्याची अपील आपण केलेली कोकण भुवनला। कोकण भुवन मध्ये हे सुद्धा एक पार्टी होते, यांना बोलवलेलं हिअरिंग साठी, हे आलेले नाहीयेत आणि हे अपीलचे अख्खे पेपर्स आहेत। आणि 1 मिनिट, प्राधिकृत अधिकारी म्हणजे जर हे आम्ही करायचं पहिला 77 नियमानुसार काम करायला पाहिजे। पहिला कोरम कमी असेल तर काय होणार? ते लोक डिसिजन नाही घेऊ शकत, बरोबर? कोरम कमी असेल तर रजिस्ट्रारचं काय काम आहे? का कोरम भरायचं काम, का ऍडमिनिस्ट्रेटर बसवायचं काम आहे? ते मला निबंधकाचा निर्णय नाही